आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कटोरी कशी वाढवायची आहे ते सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर इथे ना 36 साईज कटोरी मी वाढवत आहे। तर जी माप काढला आहे त्या कटोरीचं ती कटोरी दुसऱ्या पेपरवरती ठेवून इथे मी जशी मार्किंग करून घेतली आहे। ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच असं मिळून मी 2.5 इंच घेतला आहे। आणि नंतर आहे ना हे 1.25 आणि हे एक 1.25 असं दोन्हीचं जॉईंट करून घेतलं आणि नंतर जिथे कटोरीचा गोल आकार आहे ना तिथून ह्या 1.25 इंचाला जॉईंट करून घेतलं। आता ह्या साईडला गोल आकार द्यायचा आहे तिथे अर्धा इंच घेतलं आणि हे 1.25 इंचाला असा गोल राऊंड दिला आहे। तर इथे खूप सुंदर असा गोल आलेला आहे। आणि नंतर आता ह्याचं सेंटर काढायचं आहे। तर इथे 9 भरतंय तर 9चं सेंटर 4.5 इंच आणि इकडे पण 4.5 इकडे पण 4.5 इंच भरतं का ते मोजून घ्यायचं। आता खालच्या साईडला आहे ना 1.5 इंच घ्यायचं आणि 1.5 इंच आणि हे 1.25 इंच आणि हे एक 1.25 इंच दोन्ही मिळून असं जॉईंट करून घ्यायचं। आता इथे आहे ना माझी सर्व मार्किंग करून झालेले आहे। तर आता इथे कटोरी कट करायची आहे। तर इथे खूप साऱ्या मार्किंग आहेत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कट करणार आहे। तर परत एकदा सांगते, इकडे 1.25 इंच इकडे 1.25 इंच असं वाढवून घेतलेलं आहे। आता तुम्ही ही कोणतीही कटोरी वाढवायची असली तरी हेच माप घ्यायचं। तर इथे आहे ना मी कट करून घेत आहे। तर आता इथे आहे ना जशी मार्किंग केलेली आहे तसंच इथे मी कट करून घेतले आहे। जो बाहेरचा पोर्शन आहे ना तोच कट करून घ्यायचा आहे, मधला अजिबात कट करून घ्यायचं नाही। तर आता हा जे 1.5 इंच आहे ना तो आपला टक्सचा पॉईंट आहे। तर अशा पद्धतीने ही कटोरी वाढवलेली आहे। तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।